कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं, हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार। Hello friends, welcome to Success Point Coaching Classes. Myself Sachin Ratnaparki, and today we are going to learn how to express decimal degree in degree, minute and second. Okay, in the last lecture we have already studied about this. Okay, so we continue this. See here, the decimal degree is given minus 30.6947 degree. Okay, they ask whatever minus 30.6947 equals to minus bracket के बाहर करा आने क्या करा हाँ 30 डिग्री क्या प्लस 0.6947 ठीक है सेपरेट केला म्हणजे डिग्री किती असेल ठीक आहे आता बघा मायनस 30 डिग्री घ्यायला आणि ह्यासाठी काय करायचं आपल्याला मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं आहे याला काय करायचं आहे मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं आहे मग काय करायला लागतं मिनिट मध्ये कन्वर्ट करायला 60 ने मल्टिप्लाय करायचं 0.6947 मल्टिप्लाइड बाय 60 ठीक आहे हे झालं मिनिट मिनिटला सिंगल डॅश ने आपण डिनोट करतो मिनिटला काय करतो सिंगल डॅश ने डिनोट करतो ठीक आहे मग हा 6 आहे हां 60 ने मल्टिप्लाय करायचं हे minus 30 as it is 30 degree as it is plus इनका मल्टिप्लिकेशन करा मल्टिप्लिकेशन करताना पहा हा 0 स्किप करायचा आणि हा पॉइंट जो आहे हा समोर घ्यायचा इथे म्हणजे काय येणार 6.947 पहा हा पॉइंट समोर घेतला आणि हा 0 काढून टाकला म्हणजे इथे राहिलं 6 थोडं सोपं जातं ठीक आहे आता बघा 6 ने ला करा 6 7 जा 42 कैरी 4 6 4 जा 24 प्लस 4 28 कैरी 2 ठीक है 6 9 जा 54 प्लस 2 56 ओके कैरी 5 6 6 जा 36 प्लस 5 41 ओके बघा पॉइंट आपले किती डिजिट आहे या डिजिट नंतर किती पॉइंट आहे 1 2 3 म्हणजे या पॉइंट नंतर किती डिजिट आहे 1 2 3 मग या पॉइंट नंतर पण 3 डिजिट पाहिजे ठीक आहे म्हणजे आन्सर आलं याचं काय 41682 सिंगल डॅश ठीक आहे परत मायनस हे कंप्लीट नंबर बाहेर घ्या 30 डिग्री प्लस 41 मिनिट 41 काय आला मिनिट ब्रॅकेट मध्ये 41 बाहेर घेतल्यानंतर 0.682 ठीक आहे 0.682 आता पहा सीधा एक स्टेप कमी करू आपण मल्टिप्लाइड बाय 60 करू डबल डॅश हे काय डबल डॅश म्हणजे सेकंड डबल डॅश म्हणजे सेकंड्स हे मिनिट त्याला हे जे आन्सर राहिला होता त्याला काय केलं 60 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे सेकंड आलं मायनस 30 मायनस बाहेर घेतला आपण 30 डिग्री प्लस 41 मिनिट आता या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं काय करायचं हा 0 स्किप करायचा आणि हा पॉइंट जो आहे समोर घ्यायचा म्हणजे 6.82 मल्टिप्लाइड बाय 6 ठीक आहे हा 0 स्किप केला आणि हा पॉइंट समोर घ्यायचा मल्टिप्लिकेशन करायचं 6 to the 12 कॅरी 1 6 8 जा 48 प्लस 149 कॅरी 4 6 6 जा 36 प्लस 4 40 पॉइंट नंतर किती डिजिट आहे 1 2 पॉइंट नंतर 1 2 डिजिट ठीक आहे बघा आन्सर आला याचा 40.92 काय झालंय सेकंड्स बट आपल्याला अप्रॉक्सिमेटली पाहिजे पहा सेकंड पेक्षा पुन्हा डेसिमल मध्ये गेलं ते तसं करायचं नाही आपल्याला काय करायचं आहे हा जो 9 आहे हा 9 डिजिट पाहायचा आहे तुला पॉइंट नंतर तो पहिला डिजिट पाहायचा if the digit is greater than 5 then add 1 to complete number okay otherwise skip the number okay पहा काय करायचं आहे हा 9 जो आहे 5 पेक्षा ग्रेटर आहे त्यामुळे त्यामध्ये 1 ऍड करायचा ठीक आहे अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू करताना आणि जर हा 5 पेक्षा लेस असता तर आपण स्किप केला असतं सो 4.43 असा आन्सर असतं तर हा आपण स्किप केला असता आन्सर 40 लिहिला असता ठीक आहे इक्वल टू मायनस 30 डिग्री
41 मिनिट. आता हा 9 काय आहे 5 पेक्षा मोठा आहे त्यामुळे काय करा 41 सेकंद हे लिहायचं अप्रॉक्सिमेटली. अप्रॉक्सिमेटली म्हणजे काय अप्रॉक्सिमेटली म्हणजे जवळपास त्याच्या ठीक आहे म्हणजे जवळपास किती आन्सर येणार आहे ठीक आहे याला अप्रॉक्सिमेटली म्हणतात. इझी क्वेश्चन आहे ठीक आहे हे रिकॉल केलं आहे मी नोट करून घ्या आहे ठीक आहे. या टाइपचे आपल्याला सॉल्व करायचे नंतर. आता नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. ओके फ्रेंड्स नोट करून घ्या. सो फ्रेंड्स बघा आता एक वर्ड प्रॉब्लेम पाहू आपण ठीक आहे. त्यामध्ये पहा द मेजर ऑफ द अँगल्स ऑफ ट्रायंगल्स आर इन AP. The smallest angle is 40. Find the angles of triangle in degree and radian. आपल्याला एका ट्रायंगलचे जे मेजर्स आहे ते AP मध्ये दिले आहेत. AP म्हणजे काय AP म्हणजे आंध्र प्रदेश का नाही AP म्हणजे अर्थमॅटिक प्रोग्रेशन. आता अर्थमॅटिक प्रोग्रेशन तुम्ही लास्ट इयरला 10th क्लास मध्ये शिकलेले आहेत ठीक आहे. 10th क्लास मध्ये तुम्हाला अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय a sequence in which the common distance is same. त्या ज्या सिक्वेन्स मध्ये कॉमन डिस्टन्स सेम असते त्याला अर्थमॅटिक प्रोग्रेशन म्हणतात ठीक आहे. द स्मॉलेस्ट अँगल इज 40. त्यातला स्मॉलेस्ट अँगल 40 डिग्रीचा आहे. फाइंड द अँगल्स ऑफ ट्रायंगल इन डिग्री अँड रेडियन. आपल्याला मग ते अँगल जे आहे ते फाइंड करायचे आहे. फक्त अँगल फाइंड करून चालणार नाही तर काय करायला लागेल आपल्याला त्याला डिग्री मध्ये ऑलरेडी मिळेल आपल्याला त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे ठीक आहे. कन्वर्ट करायचं आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिलं नाही कसं करायचं ते ठीक आहे. तर प्रॉब्लेम पाहूया आता सोल्युशन मध्ये. ट्रायंगल अँगल किती असतात 3 असतात. मग आपल्याला 3 कॉन्जुगेट टर्मचे डेफिनेशन वापरला येतं. पहा लेट अँगल्स ऑफ अ ट्रायंगल आर पहा थोडंसं आठवते का तुम्हाला A minus D A आणि A plus D ठीक आहे. A minus D A आणि A plus D हे 3 अंक घेतले आपण आणि 3 अंक कसे आहेत कॉन्जुगेट आहेत आणि काय अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. A minus D A आणि A plus D आणि सगळ्यामध्ये D चा डिफरन्स सेम आहे ठीक आहे. तर बघा या तिघांची ऍडिशन किती येणार मग 180 येणार. काऊन येणार कारण की सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. तिघांची ऍडिशन किती दिली पाहिजे 180. A minus D plus A plus A plus D equal to 180 ठीक आहे. आता कॅन्सल काय होणार आहे हा D आणि हा D काय होईल कॅन्सल कारण की मायनस आहे प्लस आहे कॅन्सल. A plus A plus A 3 times A equal to 180 okay. then A equals to 180 upon 3 A equal to किती 60 डिग्री झालं ठीक आहे 60. जर A equal to 60 आहे but smallest angle is किती आहे 40 डिग्री. म्हणजे स्मॉलेस्ट अँगल कोणता असणार हा पहिला वाला असणार स्मॉलेस्ट हा मिडल आणि हा ग्रेटर. A minus D equal to 40 डिग्री. बट वी नो दैट A equal to किती आहे A equal to किती आहे 60 डिग्री आहे. म्हणजे आपल्याला काय आहे 60 minus D equal to 40. काय करणार आहे या D ला बाहेर काढा आणि या 40 ला आतमध्ये घ्या म्हणजे काय ना D equal to मायनस असल्यानंतर काय होईल प्लस D equal to 60 minus 40 D equal to 20 ठीक आहे. D equal to 20 आला. आता काय करायचं आहे थर्ड अँगल कोणता आहे आपल्याला A तर माहिती आहे A minus D 40 आहे ऑलरेडी A plus D A plus D A म्हणजे किती आहे A म्हणजे आहे 60 D म्हणजे आहे 20 ऍडिशन करा 80 ठीक आहे. देयरफॉर अँगल्स ऑफ ट्रायंगल आर कोणते पहिला अँगल काय ना 40 दुसरा 60 तिसरा 80. बघा तिघांमध्ये अंतर सेम आहे 20 20 चा ठीक आहे. तर बघा हे जे आहे हे काय आहे डिग्री मध्ये आणि नंतर कन्वर्ट कसं करायचं आपल्याला रेडियन मध्ये
let then in radian they are theta 1 radian, theta 2 radian, theta 3 radian respectively. ठीक है, लेकिन रेडियन दे आर थीटा 1 रेडियन, थीटा 2 रेडियन, थीटा 3 रेडियन. मग थीटा 1 रेडियन आता या 40 डिग्रीला रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 40 डिग्रीला काय करायचं आहे, रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग काय करायचं आहे आपल्याला पाहिजे थीटा 1 रेडियन इक्वल टू फॉर्म्युला आहे थीटा इनटू, तर आपल्याला थीटा रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं आहे तर काय करतो आपण थीटा इनटू पाय अपॉन 180. पाय आपण काय करतो 180. ठीक आहे, म्हणजे व्हॅल्यू द्यायच्या मध्ये काय येणार थीटा व्हॅल्यू किती येतं हे काय येणार हे सगळं जाणार रेडियन मध्ये. ठीक आहे, तर काय म्हणतात पाहा हे थीटा डिग्री मध्ये असणार. ठीक आहे, रेडियन मध्ये कन्वर्ट होणार. तर डिग्री किती येतं 40 आहे इनटू पाय अपॉन 180. हे 0 कॅन्सल 0 कॅन्सल. ठीक आहे, आता पहा 4 2 जा 4 2 आणि 2 9 जा 18 म्हणजे आन्सर येणार 2 पाय अपॉन 9. हे काय झालं रेडियन. पहा 40 डिग्रीला काय केलं आपण रेडियन मध्ये कन्वर्ट केलं. 40 डिग्री इक्वल टू रेडियन मध्ये कन्वर्ट केलं आपण त्याला. या डिग्रीला रेडियन मध्ये आपण कन्वर्ट केलं. ठीक आहे, 60 ला पण तसं करायचं आहे. 60 डिग्री इक्वल टू थीटा डिग्री इनटू पाय अपॉन 180 रेडियन. पुन्हा काय करा व्हॅल्यू प्रूफ करा. डिग्री किती आहे 60 आहे. ठीक आहे, इनटू पाय अपॉन 180 इक्वल टू 0 कॅन्सल 0 कॅन्सल 6 3 जा 18 म्हणजे पाय अपॉन 3 रेडियन. ठीक आहे, या रेडियन मध्ये काम करायचं होतं आपल्याला 80 ला पण ऐकलं आपण तसंच केलं 80 इनटू मग इथं तुम्ही वाटलं असं लिहून घेऊ शकता आपण थीटा 1 रेडियन, थीटा 2 रेडियन, थीटा 3 रेडियन. हां, हे रेडियन मध्ये व्हॅल्यू आपण एक्सप्रेस करताय. 40 ला पण थीटा 1 रेडियन म्हणलं मग 40 ची व्हॅल्यू काढली हे वाला आन्सर आला. ठीक आहे, मग 60 ला काय केलं आपण थीटा 2 रेडियन म्हणलं त्यांना आन्सर काढला आपण हे आन्सर आलं. याला आपण काय केलं 80 केलं आपण याचा आन्सर काढू आपण आता पाय अपॉन 180. 0 कॅन्सल 0 कॅन्सल दोघांना काय डिवाइड होते 4 ने डिवाइड होते सॉरी 2 डिवाइड होते. या 2 डिवाइड केलं किती येते याला काय येतं 4 5 या 2 डिवाइड केलं तर 9. ठीक आहे, हे झालं रेडियन. पाय अपॉन 180 मी एक सेकंड डायरेक्ट घेतली थीटा 1. ठीक आहे, काय ना 80 इनटू पाय अपॉन 180 काय होगा 0 कॅन्सल 0 कॅन्सल याला 2 डिवाइड होते याला 2 डिवाइड होते 4 पाय अपॉन 9 रेडियन. ठीक आहे, पहा मग मेजर रेडियन काय आले 2 पाय अपॉन 9 दुसरं 3 पाय अपॉन 3 आणि फोर्थ आहे 4 पाय अपॉन 9. इझी आहे प्रॉब्लेम. पहा तर थोडंसं रिकॉल करतो परत एकदा. पहा काय केलं आपण the measures of angles of triangle are in arithmetic progression. Smallest angle is 40. Find the angles of triangle in degree and radian. मग आपल्याला arithmetic progression मध्ये अँगल दिले आहे तर लेट्स angles of triangle are a minus d, a आणि a plus d. हे लास्ट इयर आपण शिकलेले आहे ऑलरेडी. ठीक आहे, मग यांची ऍडिशन किती असते 180 असते कारण की सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. हे कॅन्सल केलं आपण dd राहिले काय 1 2 3 3 वेळा a आला इक्वल टू 180. हा 3 मल्टिप्लिकेशन मध्ये गेल्यानंतर डिवाइड मध्ये आन्सर आला 60. a ची व्हॅल्यू आली 60 बट स्मॉलेस्ट अँगल इज 40. पहा स्मॉलेस्ट अँगल इज 40. ठीक आहे, तर इथे काय केलं आपण a मायनस d कारण की पहिला अँगल स्मॉल असणार नंतर दुसरा नंतर मोठा. ठीक आहे, तर पहा मग इथे काय केलं आपण d ची a ची व्हॅल्यू ठेवून दिली 60. हा 40 जो आहे हा आतमध्ये घेतला म्हणजे -40 आला आणि हा d हा घेतला म्हणजे प्लस आला म्हणजे सबट्रॅक्शन केलं 20 आन्सर आला. थर्ड अँगल काढायचा होता आपल्याला a प्लस d म्हणजे a ची व्हॅल्यू 60 d ची व्हॅल्यू 20 80 आन्सर आला. आता अँगल्स इन आर इन डिग्री झाले. लेट
in radian are theta 1 radian, theta 2 radian, theta 3 radian respectively. म्हणजे 40 ला theta 1 मेजर केलं, 40 आणि 60 ला theta 2 radian ना, 80 ला theta 3 radian ना. ठीक आहे, इझी आहे. मग theta 1 radian काय केलं आपण, 40 आहे दिला ऑलरेडी. याला काय करायचं, कन्वर्ट करायचं आहे. तर याला कन्वर्ट करतो आपण थीटा डिग्री इनटू पाय अपॉन 180. हे काय झालं, सगळं रॅडियन मध्ये झालं. हे झालं पूर्ण रॅडियन मध्ये. ठीक आहे, आणि जे पाय अपॉन 180 मल्टिप्लाय केलं ते रॅडियन मध्ये कन्वर्ट होणार. तर काय केलं आपण, कन्वर्ट करायसाठी मल्टिप्लिकेशन केलं, 0 कॅन्सल 0 कॅन्सल. आता दोघाला 80 ला फरक आहे. जे आन्सर काय आहे पावाचे द्यायचं 4 अपॉन 18 आहे. पहा दोघाला 2 ने डिवाइड होते, 2 आणि या 2 डिवाइड केलं 9. म्हणजे पाय तर ऑलरेडी आहे, त्यामुळे 2 पाय अपॉन 9 आन्सर येतो. ठीक आहे, याच प्रकारे याला पण कन्वर्ट केला आपण, 0 कॅन्सल 0 कॅन्सल. पहा 6 मध्ये 6 6 3 18 पाय अपॉन 3 आलं, रेडियन मध्ये गेलं. ठीक आहे, म्हणजे याला जर थीटाला आपण पाय अपॉन 180 मल्टिप्लाय केलं तर हे कशात कन्वर्ट होणार, रॅडियन मध्ये. हे कशात कन्वर्ट होणार, रॅडियन मध्ये. ठीक आहे, 180 पाय अपॉन 80 0 0 कॅन्सल. 8 चा डबल डिवाइड केला आपण 2 ने, याला पण 2 ने डिवाइड केलं, हे झालं रॅडियन मध्ये. हे डिग्रीला अप्लाय करू आपण, रॅडियन मध्ये कन्वर्ट करत आहे. ओके फ्रेंड्स, हे रेडियन जे आहे ते आपण पाय ला बरोबर रॅडियन, हा रॅडियन पाय आला. कारण की हे ना पाय रॅडियन केलं म्हणजे काय, जर त्या युनिट आपण मल्टिपल करताय तर पूर्ण रॅडियन मध्ये कन्वर्ट होणार आहे. त्यामुळे आपण हा जो कॉन्स्टंट आहे 9 अपॉन 2 अपॉन 9 कॉन्स्टंट झालं, तिथे आपण काय केलं, रॅडियन केलं. ठीक आहे, सेम आहे ॲज इट इज, काही फरक पडत नाही. परंतु टेक्निक नुसार काय आपल्यामध्ये दिलेलं आहे 2 पाय रॅडियन अपॉन 9. त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज नाही व्हावं त्यासाठी मी काय केलं माहिती आहे का, रॅडियन पाय रॅडियन. ओके फ्रेंड्स, पहा पाय अपॉन रॅडियन, हे पाय अपॉन रॅडियन. ठीक आहे, 4 पाय 4 9 4 अपॉन 9 पाय रॅडियन. ओके, इझी आहे क्वेश्चन. ठीक आहे, तर या स्लाइड तुम्हाला होमवर्क करायचं तुम्हाला आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचं. ओके फ्रेंड्स, थँक्यू. तर बघा फ्रेंड्स, क्वेश्चन त्याच टाइपमध्ये आहे, फक्त मी अँगल चेंज केला आहे. तर 40 अँगल होता, मी 30 अँगल केलं. मला याच टाइपचा क्वेश्चन आहे, त्याच टाइपमध्ये सॉल्व्ह करून पाहायचा आहे आणि मला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. पहिले डिग्रीमध्ये आन्सर करा, नंतर त्याला रॅडियनमध्ये कन्वर्ट करा. ओके फ्रेंड्स, थँक्यू.